हॅलो स्टुडंट्स, प्लीज मी तुम्हाला सांगते, मी ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्या करून घेते, जसं मी तुम्हाला PDF थ्रू तुम्हाला शब्दार्थ देते आहे, हे की नाही. त्याच्यानंतर मी तुम्हाला PDF थ्रू आईस ब्रेकिंग, ब्रेनस्टॉर्मिंग, क्वेश्चन आन्सर्स, हे सगळ्या गोष्टी जर का मी तुमच्या घेते, याचा अर्थ तुम्हाला या सगळ्या गोष्टी तुमच्या वहीत लिहायच्या आहेत. तुम्हाला त्या समजून घ्यायच्या आहेत लेक्चरमधून आणि त्या सगळ्या तुमच्या वहीत सोडवायच्या आहेत प्लीज. कारण मी ही जी गोष्ट करते आहे ही तुमच्यासाठी करते आहे आणि यामागे माझी 100% नाही तर 200% मेहनत लागते आहे. म्हणजे PDF तयार करण्यासाठी फक्त शब्दार्थांचा PDF तयार करण्यासाठी जवळजवळ 1.5 तास मला लागतो. तुमचे आईस ब्रेकिंग, ब्रेनस्टॉर्मिंग या सगळ्या गोष्टी मी माझ्या मनाने स्वतः टाईप करून मग लिहिते आणि मग त्यांची PDF प्रिंट करते. याच्यामध्ये मला जवळजवळ 2 ते 2.5 तास लागतात आणि जे मी कंटिन्युअसली पण बसू शकत नाही. मी हळूहळू करते आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओ रेकॉर्डिंग्स पण पाठवते. हे का तर तुमचा सिलेबस पुढे व्हावा किंवा मग कॉलेजने जे सांगितलं आहे तेवढा निदान सिलेबस तरी आपला कंप्लीट असावा MCQसाठी. आणि जर का मी एवढे प्रयत्न करते आणि तुमचा त्याच्यात सहभाग नसेल तर मी या प्रयत्नांना नेक्स्ट टाईमपासून रामराम ठोकेल. जे काही चाललं होतं की एक लेसन किंवा एक पोएम 15 दिवस चालली आहे झूमवर, मी त्या पद्धतीने घेईल जर का तुम्ही व्यवस्थित केलं नाही तर. चला मग, या लेसनचं नाव काय आहे? ऑन सेईंग प्लीज. म्हणजे बघा, प्लीजवरनंच तुम्हाला समजतं की विनम्रता, नम्रता या बाबतीत हे काहीतरी आहे, हे की नाही. मग ॲक्च्युली आहे या बाबतीतच. म्हणजे या जगामध्ये आपण नम्र बोललं तर किती फायदा होतो, नम्र बोलल्याने किती चांगलं होतं. आणि जर का तुम्ही विनम्र नसाल, नम्र नसाल, काहीतरी वेगळ्या पद्धतीने बोलता आहात, लोकांवर चिडचिड करता आहात, तर यामुळे किती त्रास होतो स्वतःलाही आणि लोकांनाही, आपल्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांना. या सगळ्या गोष्टींचा डिटेलमध्ये आपण आज अभ्यास करणार आहोत या लेसनमध्ये. ओके. अल्फ्रेड जॉर्ज गार्डिनर हे काय म्हणतात बघा. वॉज बॉर्न इन चेम्सफोर्ड इन एक्सेस इन 1865. 1865 यांचा जन्म झाला. ही स्टार्टेड हिज लिटररी करिअर ॲज अ जर्नलिस्ट. त्यांनी त्यांचं साहित्यामधलं जे काम चालू केलं ते जर्नलिस्ट म्हणून चालू केलं. ॲट द एज ऑफ 37 ही वॉज अपॉइंटेड एडिटर ऑफ द डेली न्यूज, लंडन. 37 वर्षाचे असताना त्यांना डेली न्यूजमध्ये अपॉइंट केलं ॲज अ एडिटर, जो सगळे लेटर्स, सगळ्या पेपर, सगळे न्यूज, सगळ्या गोष्टी फायनल करतो असा एडिटर. अंडर द स्युडोन म्हणजे पेन नेम, त्यांचं पेट नेम काय होतं? अल्फा ऑफ प्लग. ही मेड रेग्युलर कॉन्ट्रीब्युशन टू द डेली न्यूजेस. त्यांनी डेली न्यूजसाठी पण खूप सारे कॉन्ट्रीब्युशन्स केले. द मँचेस्टर इव्हिनिंग न्यूज ATC आणि मँचेस्टर अशी म्हणून जी इव्हिनिंग न्यूज होती त्यामध्ये सुद्धा त्यांनी खूप कॉन्ट्रीब्युशन दिलं. हिज एसेज आर युनिफॉर्मली एलिगंट. त्यांचे जे निबंध होते ते अगदी सोबतच, म्हणजे बाकी सगळ्या गोष्टींच्या बरोबरच अगदी एलिगंट होते, सुंदर होते, आकर्षक होते, मोहक होते, ग्रेसफुल होते, खूपच छान होते. अँड ह्युमरस म्हणजे खूप विनोदी होते. द पिलर्स ऑफ सोसायटी, पेबल्स ऑन द शोर, मेनी फ्युरोज अँड लीव्स इन द विंड आर सम ऑफ हिज बेस्ट नोन रायटिंग्स. अशा त्यांच्या बऱ्याचशा बेस्ट नोन रायटिंग्सपैकी काही हे रायटिंग्स होत्या, लिखाणं होती. His uniqueness lies in his ability to teach the basic truths of the life. त्यांची युनिकनेस, त्यांचा एकमेवपणा कशात दडला होता? लाईज इन हिज ॲबिलिटी, त्यांच्या क्षमतेमध्ये दडला होता. कोणती क्षमता? टू टीच द बेसिक ट्रूथ्स ऑफ द लाईफ. म्हणजे आयुष्याचे जे बेसिक ट्रूथ्स शिकवण्याची त्यांची जी कला होती, बस त्याच्यामध्ये सगळा त्यांचा एकमेवपणा दडलेला होता. इन अन इझी अँड अम्युझिंग मॅनर. आणि ते हे सगळं सांगताना अगदी इझी आणि अम्युझिंग मॅनर वापरायचे, अगदी शांत असं मॅनर वापरायचे. ही रेस्ड द क्वेश्चन ऑफ मोरॅलिटी इन एव्हरीडे लाईफ. त्यांनी एक सगळ्यात मोठा प्रश्न सगळ्यांसमोर उभा केला होता. द क्वेश्चन ऑफ मोरॅलिटी
नैतिकतेचा प्रश्न होता. इन एव्हरीडे लाईफ, म्हणजे रोजच्या आपल्या लाईफमध्ये आपण नैतिकता किती फॉलो करतो, बस या बाबतीत त्यांनी प्रश्न विचारायला, म्हणजे प्रश्न विचारणं हे त्यांचं एक पॅशन होतं. इन ऑन सेईंग प्लीज ही पॉइंट्स आउट द व्हॅल्यूज ऑफ गुड मॅनर्स इन सोशल लाईफ. ऑन सेईंग प्लीज या लेसनमध्ये त्यांनी स्पेशली फोकस कशावर दिला आहे, तर व्हॅल्यूज ऑफ गुड मॅनर इन सोशल लाईफ, सामाजिक जीवनामध्ये गुड मॅनर्सचं किती व्हॅल्यूज आहे, बस हे सांगण्यासाठी त्यांनी इथे ऑन सेईंग प्लीज हा लेसन लिहिला आहे. अँड एम्फासाइज द इम्पॉर्टन्स ऑफ कर्टसी अँड पोलाइटनेस इन डेली बिहेवियर. त्यांनी भर दिली आहे, एम्फासाइज केलं आहे द इम्पॉर्टन्स, महत्त्व ऑफ कर्टसी अँड पोलाइटनेस, विनम्रता आणि शांतपणा इन डेली बिहेवियर, आपल्या रोजच्या बिहेवियरमध्ये पोलाइटनेस, शांतपणे, विनम्रपणे जे बोलणं आहे याला किती महत्त्व आहे यावर त्यांनी भर दिला होता, एम्फासाइज केला होता. ही शोज हाऊ पोलाइट स्पीच अँड मॅनर स्वीटन द ॲटमॉस्फिअर अराउंड. त्यांनी दाखवून दिलं होतं की तुम्ही जर का पोलाईट स्पीच असेल, तुमचं बोलणं पोलाईट असेल, तुमचे मॅनर पोलाईट असतील, तर तुमचं आजूबाजूचं अराउंडचं ॲटमॉस्फिअर, हवामान किंवा वातावरण हे कसं होतं, स्वीटन होतं. स्वीटन म्हणजे अगदी गोड होतं. अँड हाऊ द डिस्कर्टसी अँड इल मॅनर्स स्पॉईल अँड पोल्यूट इट. आणि कशा प्रकारे तुमचा अविनम्रपणा, तुमचे चुकीच्या वागणुकी या तुमच्या आजूबाजूचं वातावरण कसं पोल्यूट करू शकतात आणि कसं स्पॉईल करू शकतात, हे सुद्धा त्यांनी या लेसनमध्ये सांगितलं आहे. थोडक्यात त्यांनी या लेसनमध्ये आपल्याला खूप चांगला मेसेज दिला आहे की आपण नेहमी कसं वागावं, विनम्र वागावं. जेव्हा आपण विनम्रता सोडून वागतो तेव्हा आपण आपल्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांचं वातावरण दूषित करतो आणि ते लोक जाऊन दुसऱ्या लोकांचं वातावरण दूषित करू शकतात. बिकॉज अविनम्रता म्हणजे डिस्कर्टसी हे एक प्रकारचं इन्फेक्शन आहे, जे एका मागोमाग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे ट्रान्सफर होतं. लाईक सुपेरियरने त्याच्या डिपार्टमेंटमधल्या लोकांना जर का ओरडला, तर ते डिपार्टमेंटमधले लोक त्यांच्या जे ज्युनियर्स आहेत ते त्यांच्यावर ओरडतील आणि ज्युनियर्स त्यांच्याही ज्युनियर्सवर ओरडतील किंवा असिस्टंटवर ओरडतील. म्हणजे याचा अर्थ काय, तर एक व्यक्ती डिस्कर्टसीने वागला तर त्याचा परिणाम त्याच्या आजूबाजूच्या सर्व लोकांवर होतो. मग चला लेसन स्टार्ट करूयात. ऑन सेईंग प्लीज. द यंग लिफ्टमॅन इन द सिटी ऑफिस हू थ्रू अ पॅसेंजर आउट ऑफ हिज लिफ्ट द अदर मॉर्निंग. चला, लिफ्ट. एका यंग लिफ्टमॅनने, तरुण अशा लिफ्टमॅनने इन द सिटी ऑफिस, शहराच्या ऑफिसमध्ये, हू थ्रू अ पॅसेंजर आउट ऑफ द लिफ्ट, त्याने त्याच्या लिफ्टमधनं त्या व्यक्तीला, पॅसेंजरला बाहेर काढून फेकला. द अदर मॉर्निंग अँड वॉज फाईन्ड फॉर द ऑफेन्स वॉज अनडाऊटेडली इन द रॉंग. त्याने निसंशयपणे मोठी चूक केली होती, बस यामुळे, या गुन्ह्यामुळे त्याला दंड दिला गेला होता. इट वॉज अ क्वेश्चन ऑफ प्लीज. आणि हा क्वेश्चन फक्त कशाबद्दल होता, प्लीजबद्दल. म्हणजे फक्त प्लीज या शब्दाचा उच्चार न झाल्यामुळे याने याला लिफ्टमधनं बाहेर काढलं. मग बघूयात, चला पुढे वाचा. द कंप्लेनंट एंटरिंग द लिफ्ट. आपला हा जो कंप्लेंट करणारा व्यक्ती आहे तो लिफ्टमध्ये एंटर झाला. सेड टॉप. आणि त्याने बोलताना रागात कसा बोलला तो, टॉप, म्हणजे वरच्या फ्लोअरवर मला घेऊन जा. द लिफ्टमॅन डिमांडेड टॉप प्लीज. लिफ्टमॅन बोलला की तू नुसतं टॉप नको म्हणू, तर तू काय म्हण, टॉप प्लीज, म्हणजे मला वरच्या फ्लोअरवर घेऊन चला प्लीज, असं म्हणायला लावलं. अँड दिस कन्सेशन बिंग रिफ्युज्ड. आणि हे कन्सेशन त्या व्यक्तीने रिफ्यूज केलं. म्हणजे तो जे बोलत होता लिफ्टमन, ते त्या व्यक्तीने रिफ्यूज केलं, नकार दिला. अँड ही नॉट ओनली डिक्लाइन टू कम्प्लाय विथ द इन्स्ट्रक्शन. आणि त्याने त्याच्या इन्स्ट्रक्शन मानण्यात काय केला, नकार दिला. कोणी, तर आपल्या लिफ्टमनने. बट हरल्ड द पॅसेंजर आउट ऑफ द लिफ्ट. आणि त्याने त्या पॅसेंजरला लिफ्टमधनं बाहेर काढून फेकलं. दिस ऑफकोर्स वॉज कॅरिंग अ कमेंट ऑन द मॅनर टू फार. म्हणजे या इन्सिडेंटवरून किंवा या एसेवरून आपल्याला सर्वात जास्त एक गोष्ट कळते की दूरवरपर्यंत जाणार आहे मॅनर्सचा प्रश्न. गुड मॅनर्सचा जो प्रश्न आहे, जो या लेसनमध्ये उद्भवला आहे, तो खूप दूरवरपर्यंत जाणार आहे.
डिस्कर्टसी इज नॉट अ लीगल ऑफेन्स. बघा, अविनम्रपणे वागणं हा काही मोठा लीगल गुन्हा नाही. अँड इट डज नॉट एक्सक्यूज असल्ट अँड बॅटरी. आणि तो अजिबात तुम्हाला कारण देत नाही की तुम्हाला जर का कोणी डिस्कर्टसीने वागते तर तुम्ही त्याला असल्ट करा, तुम्ही त्याच्यावर हल्ला करा, बॅटरी तुम्ही त्याला मारा, असा त्याचा अर्थ होत नाही. इफ अ बर्गलर ब्रेक्स इन टू माय हाऊस, समजा जर का एखादा चोर आला असता माझ्या घरामध्ये, अँड आय नॉक्ड हिम डाऊन, द लॉ विल अक्विट मी. म्हणजे जर का माझ्या घरात एखादा चोर आला आणि मी त्या चोराला मारून खाली पाडलं तर कायदा हा माझ्यासोबत असेल. अँड इफ आय एम फिजिकली असल्टेड, आणि जर का माझ्यावर फिजिकली हल्ला केला गेला असेल, इट विल परमिट मी टू रॅटिलिएट विथ रिझनेबल व्हायलन्स. आणि गव्हर्नमेंट मला किंवा सरकार मला परमिट करेल, कोर्ट मला परमिट करेल की मी त्याच्याकडनं त्याचा बदला घेऊ शकेल. बदला म्हणजे त्याला मारायचं असं का नाही, त्याच्याकडनं नुकसान भरपाई घेऊ शकेल किंवा मी त्याला जेलमध्ये पाठवू शकते. या सगळ्या गोष्टी मी करू शकते. इट डज दिस बिकॉज द बर्गलर अँड माय असियलंट हॅव ब्रोकन क्वाईट डेफिनेट कमांड्स ऑफ लॉ. आणि हे का घडलं तर तो जो बर्गलर होता, ज्याने मला त्रास दिला, ज्याने माझ्यावर हल्ला केला, त्याने काय तोडलं होतं बरं? कमांड्स ऑफ द लॉ, म्हणजे आपल्या नियमांना भंग केलं होतं. म्हणून मग ते बरोबर होतं, असं होणारच होतं, त्याला शिक्षा ही झालीच असती. बट नो लीगल सिस्टीम कुड अटेम्प्ट टू लेजिस्लेट अगेन्स्ट द बॅड मॅनर. पण कोणतीही लीगल सिस्टीम लेजिस्लेट करत नाही, कायदा बनवत नाही अगेन्स्ट द बॅड मॅनर, चुकीच्या वागणुकीच्या बद्दल. और कुड सँक्शन द यूज ऑफ व्हायलन्स अगेन्स्ट समथिंग विच डज नॉट इट सेल्फ रेकग्नाइज ॲज अ लिगली पनिशेबल ऑफेन्स. म्हणजे ज्या गोष्टी ॲक्च्युली लिगली पनिशेबल ऑफेन्स नाही आहेत, म्हणजे चुकीचं वागणं किंवा एखाद्याशी गैरवर्तणूक करणं, डिस्कर्टसीने वागणं, हा काही लिगल ऑफेन्स होऊ शकत नाही किंवा यावर कोणताही प्रकारचा कायदा येऊ शकत नाही, कारण हा पनिशेबल ऑफेन्स नाही. अँड अवर सिम्पथी विथ लिप्टमन वी मस्ट ॲडमिट दॅट द लॉ इज रिझनेबल. म्हणजे आपल्याला जरी सिम्पथी असली त्या व्यक्तीबद्दल, त्या लिफ्टमॅनबद्दल, तरी आपल्याला हे ॲडमिट करावंच लागेल की लॉ इज रिझनेबल. लॉ हा आपल्याला योग्य गोष्टी सांगतो. इट वूड नेवर डू इफ वी वेअर ॲट लिबर्टी. इट वूड नेवर डू, ह्या गोष्टी खऱ्या झाल्याच नसतात, लॉ काही उपयोगाचाच नसता. इफ वी वेअर ॲट लिबर्टी टू बॉक्स पीपल्स इयर. म्हणजे आपल्याला एवढं स्वातंत्र्य असतं की लोकांना मारायचं, देत दनादन त्यांच्या कानाखाली आवाज काढायचा, टू बॉक्स पीपल्स इयर, बिकॉज वी डिड नॉट लाईक देअर बिहेवियर, कारण आपल्याला त्यांचा बिहेवियर आवडला नाही. और टोन ऑफ देअर व्हायसेस, किंवा तेव्हा त्यांच्या बोलण्याचा तुम्हाला टोन आवडला नाही. और द स्कॉल ऑन देअर फेसेस, किंवा त्यांच्या चेहऱ्यावरचा जे उदासपणा आहे तो तुम्हाला आवडला नाही, म्हणून त्यांच्या कानाखाली जाळ काढायचा, मारायचं, अशी स्वातंत्र्य तुम्हाला कधीही मिळू शकत नाही, असं कायदा तुम्हाला देऊ शकत नाही. अवर फिस्ट वूड नेवर बी आयडल. आणि जर का असं झालं असतं तर आपली जी मूठ आहे ती कधीही रिकामी बसली नसती. अँड द गटर्स ऑफ द सिटी वूड रन विथ द ब्लड ऑल डे. आणि जर का असं झालंच असतं तर म्हणजे जर का एखाद्याला मारण्याची परमिशन दिली असती की ह्याचं वागणं नाही पटलं, घाल त्याच्या कानाखाली, तर अशावेळी आपल्या सिटीमधले जे गटर्स आहेत त्या अगदी पूर्ण भरून वाहिल्या असत्या रक्तामुळे पूर्ण दिवसभर. आय मे बी ॲज अनसिव्हिल ॲज आय मे प्लीज अँड द लॉ विल प्रोटेक्ट मी अगेन्स्ट व्हायलंट रेटिलिएशन. म्हणजे मी भलेही अनसिव्हिल वागू, थोडासा वेगळा वागू देत, पण लॉ मला याच्या विरोधात काय करू शकतो, प्रोटेक्ट करू शकतो. आय मे हॉटी, मी होऊ शकतो थोडासा उद्धट, संतापी. और बुरिश
किंवा मी रूडही वागू शकतो, असभ्य वागू शकतो. अँड देर इज नो पेनल्टी टू पे एक्सेप्ट द पेनल्टी ऑफ बिंग रिटन डाऊन अँड इल मॅनर्ड फेलो. म्हणजे मला कोणत्याही प्रकारची पेनल्टी लागणार नाही आहे. एक्सेप्ट द पेनल्टी ऑफ रिटर्न डाऊन, एक्सेप्ट द पेनल्टी ऑफ बिंग रिटर्न डाऊन. फक्त माझ्या कपाळावर एक पेनल्टी लागून जाईल. कसली पेनल्टी लागून जाईल तर नाव लागून जाईल. अँड इल मॅनर्ड फेलो, अव्यवस्थित वागणारा व्यक्ती असं माझं नाव पडेल. पण मला कोणी काही पेनल्टी देणार नाही किंवा कोणी काही शिक्षा देणार नाही. द लॉ डज नॉट कंपेल मी टू से प्लीज. लॉ मला कंपेल करू शकत नाही, कंपल्सरी करू शकत नाही की प्लीज म्हण. ऑर अट्यून माय व्हॉइस, किंवा माझा व्हॉइस अगदी शांत गोड असा ठेवू असं मला लॉ काय करू शकत नाही, सक्ती करू शकत नाही. टू अदर पीपल सेन्सिबल एनी मोर दॅन इट. म्हणजे कोणता व्यक्ती कोणत्या सेन्सिबिलिटीजमध्ये आहे, कोण दुःखी आहे, कोण आनंदी आहे याचा विचार करून बोलायचं असं कोणत्याही कायद्यात सांगितलेलं नाही आहे. दॅट आय शॅल नॉट वॅक्स माय माउच or dye my hair and wear riglets down my back. म्हणजे मी मिशी काढायलाच हवी आहे, वॅक्स करायला हवी आहे, किंवा माझ्या केसांना कलरच करायला हवा आहे, किंवा मी माझ्या पाठीवर मोठा सदरा घालून फिरायलाच हवं आहे. अशा प्रकारच्या गोष्टी, अशा गोष्टींसाठी मला लॉ कंपल्स करू शकत, लॉ मला कंपल्सेशन करू शकत नाही. इट डज नॉट रेकग्नाइज the laceration of our feeling as the case of compensation. यातनं आपल्या फिलिंग्स, माझा मन कधीही कमकुवत होणार नाही, कारण मला इथे कंपन्सेशन ॲज आवर फिलिंग्स ॲज अ केस ऑफ कंपन्सेशन. म्हणजे जरी मला माहिती आहे की या गोष्टींमधनं माझी भरपाई होऊ शकते, पण मी त्याच्यावरनं दुःखी होणार नाही आहे. There is no allowance for moral and intellectual damages in these matters. अशा प्रकारामध्ये मॉरल आणि इंटेलेक्च्युअल डॅमेजेस म्हणजे बौद्धिक क्षमतेवर जो हल्ला होतो किंवा नैतिकतेवर जो हल्ला होतो, अशा मॅटर्सबद्दल आता काही रोज घडत नाही. This does not mean that damages are negligible. म्हणजे याचा अर्थ असा नाही आहे की जे डॅमेजेस आहेत, जे दुःख झालं आपल्याला कोणतरी आपल्याला बोलल्यामुळे, हे विसरण्यासारखं आहे असं नाही. इट इज प्रोबेबल दॅट द लिफ्टमॅन वॉज मच मोर अक्यूटली हर्ट बाय व्हॉट ही रिगार्डेड ॲज अ स्लर अपॉन हिज सोशल स्टँडिंग. म्हणजे असं असू शकतं की लिफ्टमॅन अगदी अक्यूटली, अगदी खोलवर असा हर्ट झाला आहे, दॅट ही वूड हॅव बीन इफ ही हॅड अ किक ऑन द शाईन. म्हणजे त्याचं म्हणणं असं आहे की इथे सोशल स्टँडिंग म्हणजे समाजामध्ये ज्या प्रकारे माझ्याशी वागणूक आहे, बस त्या सोशल वागणुकीनुसार तो जर का काही समजला असेल तर मग ॲक्च्युली काय असू शकतं, त्याचं म्हणणं थोडंसं बरोबर असू शकतं. देन ही वूड हॅव बीन इफ ही हॅड किक्ड ऑन द शिन्स फॉर विच ही कुड हॅव गॉट अ लीगल रिड्रेस. म्हणजे त्याने एकतर त्या व्यक्तीला किक मारून दिली असते त्याच्या पायावर जोरात, तरी त्याला लीगल रिड्रेस मिळाला असता. द पेन ऑफ किक ऑन द शिन्स सून पासेस अवे. म्हणजे त्याच्या पायावर जोरात फटका मारला असता ना, तर तो शक्यतो निघून गेला असता. बट द पेन ऑफ अ वाउंड टू अवर सेल्फ रिस्पेक्ट ऑर व्हॅनिटी मे पॉयझन अ डे. पण जर का एखादा व्यक्ती डायरेक्टली हल्ला करतो आहे, डायरेक्टली वाउंड करतो आहे आपल्या सेल्फ रिस्पेक्टला किंवा आपल्या व्हॅनिटीला, आपल्या गर्वाला, तर तो आपला अख्खा दिवस काय करू शकतो, ती गोष्ट आपला अख्खा दिवस वाया घालवू शकते. पॉयझन म्हणजे विषारी बनवू शकते. आय कॅन इमॅजिन दॅट लिफ्टमॅन डिनाईड द रिलीफ ऑफ थ्रोईंग द अथर ऑफ हिज वाउंड आउट ऑफ द लिफ्ट. म्हणजे मला फुल गॅरंटी आहे, मी इमॅजिन करू शकते की लिफ्टमॅनने त्याला लिफ्टमधनं बाहेर काढण्यापासून स्वतःला नकारू नाही शकला. का नकारू नाही शकला बरं, तर बघा, त्याला त्याची जखम ही बळबळती ठेवायची नव्हती. ब्रुडिंग ओव्हर द इन्सल्ट बाय अन अवर. म्हणजे तासभर
जो इन्सल्ट झाला त्याबद्दल त्याला विचार करत बसायचा नव्हता. विजिटिंग his wife in the evening as the only way of restoring his equilibrium. आणि त्याच्या मनाचा समतोल साधण्यासाठी बायकोला भेटणं हा एकमेव पर्याय त्याला उरवायचा नव्हता. म्हणून त्याने काय केलं तर त्या व्यक्तीला लिफ्टमधून बाहेर हाकललं. For there are few things more catching than bad temper and bad manners. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपण बॅड मॅनर्स आणि बॅड टेम्परच्या व्यतिरिक्त ज्यांना आपण ॲक्सेप्ट करू शकतो, ज्यांना आपण कॅच करू शकतो. When Sir Anthony Absolute bullied Captain Absolute, म्हणजे जेव्हा सर अँथनी ॲब्सोल्यूट काय करतो, धमकी देतो कॅप्टन ॲब्सोल्यूटला, द लेटर वेंट आउट द बुलिड हिज मॅन. मग तो काय करतो, त्याच्या ज्युनियरला जाऊन बुलिड करतो, धमकी देतो, त्रास देतो. तो मॅन कोण आहे, फॅग आहे. वेअर अपॉन द फॅग वेंट आउट डाऊन स्टेअर अँड किक्ड द पेज बॉय. आणि हाच जो फॅग असतो तो खाली जातो आणि तो एका छोट्या माणसाला बुलिड करतो, म्हणजे धमकी देतो. तो छोटा माणूस कोण असतो, किंवा धमकी देतो किंवा किक्ट करतो, त्याला मारतो. कोणाला तर एका छोट्याशा पेज बॉयला, म्हणजे पुअर लहान मुलाला. प्रोबॅबली द मॅन हू सेड टॉप टू द लिफ्टमॅन, म्हणजे याचाच अर्थ अशी शक्यता असू शकते की जो व्यक्ती म्हटला की टॉपला घेऊन चल, लेफ्टमॅनला असं जेव्हा म्हटला, वॉज रिअली ओनली गेटिंग बॅक ऑन हिज एम्प्लॉयर हू हॅड नॉट सेड गुड मॉर्निंग टू हिम. म्हणजे याचा अर्थ असंही असू शकतं की हा जो व्यक्ती आहे जो म्हटला की टॉपला घेऊन चला, अजिबात प्लीज म्हटला नाही, तो कदाचित त्याचा राग काढत असेल. कोणाबद्दलचा तर त्याचा राग काढत असेल तो त्याच्या बॉसबद्दलचा, त्याच्या एम्प्लॉयरबद्दलचा. बिकॉज ही हिमसेल्फ हॅड बीन henpecked ॲट ब्रेकफास्ट बाय हिज वाईफ. कारण तो जो एम्प्लॉयर होता ना, तो ॲक्च्युली वैतागला होता ब्रेकफास्ट घेताना त्याच्या बायकोवर. टू हुम, ती बायको, द कुक हॅड बीन इन्सोलंट बिकॉज द हाऊसमेड हॅड आन्सर्ड हर बॅक. कारण तिच्यावर कुक येऊन ओरडला होता. का तर त्या कुकवर त्याची हाऊसमेड ओरडली होती. म्हणजे बघा, वी इन्फेक्ट द वर्ल्ड विथ अवर इल ह्युमर्स. म्हणजे याचा अर्थ आपण पूर्ण जगाला इन्फेक्ट करतो, संसर्ग करतो विथ अवर इल ह्युमर्स, आपल्या चुकीच्या वागणुकीमुळे. बॅड मॅनर्स प्रोबॅबली डू मोर टू पॉयझन द स्ट्रीम ऑफ जनरल लाईफ दॅन ऑल द क्राईम्स इन द कॅलेंडर. म्हणजे कॅलेंडर इयरमध्ये जेवढे क्राईम्स होत असतील ना, त्या क्राईम्सपेक्षा सगळ्यात जास्त मोठा क्राईम कोणता आहे तर आपल्या बॅड मॅनर्स. ज्या आपण कोणासोबत वागतो तर त्या आपण वागतो लोकांसोबत जे आपण चुकीचं वागतो ना, बस ते एक सगळ्यात मोठा गुन्हा आहे. वेदिका थांब 2 मिनटं. फॉर वन वाईफ who gets a black eye from an otherwise good nature husband. म्हणजे बघा का, एखादी वाईफ जिला ब्लॅक आहे, म्हणजे जिला डोळ्याखाली काळे सर्कल आले, पण तो व्यक्ती कसा आहे, अदरवाईज गुड नेचर हजबंड, तो जरा चांगला आहे. देर आर 100. अरे यार, हे काय होतं आहे, कुठे गेलं, हां. There are 100 who live a life of martyrdom under the shadow of a morose temper. म्हणजे बघा, ज्या बाईला एका चांगल्या माणसासोबत, चांगल्या नवऱ्यासोबत राहून थोडेसे डार्क सर्कल्स आले, या बाईपेक्षा ज्या बायांना अगदी टेम्पर असलेल्या, राग असलेल्या माणसांसोबत जेव्हा जगावं लागतं तेव्हा त्यांचे किती हाल होत असतील, हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे की नाही. बट ऑल द सेम, लॉ कॅन नॉट बिकम द गार्डियन ऑफ अवर प्रायव्हेट मॅनर्स. पण शेवटी आपल्या कोणत्याही प्रायव्हेट मॅनरमध्ये लॉ आपली पैरवी करू शकत नाही. लॉ आपल्यासाठी कायदे बनवू शकत नाही. नो डिकेलॉग कुड कवर द वास्ट एरिया ऑफ ऑफेन्सेस. डिकेलॉग म्हणजे काय तर आपलं जे बायबल आहे, बायबलमध्ये ज्या 10 कमांड्स आहेत ना,
त्या 10 कमांड्सला त्यांनी डिकॅलॉग म्हटलं आहे. आणि त्या डिकॅलॉग या ज्या 10 कमांड्स आहेत त्या कमांडसुद्धा एवढा मोठा गुन्ह्याचा जो एरिया आहे तो कवर करू शकत नाही. अँड नो कोर्ट कुड ॲडमिनिस्टर अ लॉ विच गव्हर्न अवर सोशल सिव्हिलिटीज, अवर स्पीच. म्हणजे कोणताही मोठा कोर्ट ॲडमिनिस्टर किंवा लॉ बनवू शकत नाही जो गव्हर्न करू शकतो सोशल सिव्हिलिटीजला, म्हणजे सामाजिक वागणुकींना. अवर स्पीच, आपण कसं बोलावं. द टिल्ट ऑफ अवर आयब्रोज, आपल्या आयब्रोज कशा असाव्यात, तेड्यामेड्या असाव्यात की चिडक्या असाव्यात. अँड ऑल अवर मूड्स अँड मॅनर्स, आणि आपल्या सगळ्या मूड आणि मॅनर्स यांच्यावर लॉ असू शकत नाही असं त्यांनी म्हटलं आहे.